काँग्रेसच्या उमेदवाराची भीती वाटत असल्यामुळेच मोदींची सभा होते असं काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलेलं आहे। चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपवर निशाणा साधलाय। कितीही मोठ्या नेत्यांनी प्रचार केला तरी काँग्रेसचाच विजय होणार असं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं आहे। सोबत काँग्रेसच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आज मोदींची सभा या ठिकाणी होत आहे। काय एकंदरीत सांगा? काही नाही, शेवटी ज्या पक्षाचं ते नेतृत्व करत आहे त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ ते स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी येणारच आहे। आमचेही उमेदवार आहे, आमचेही कोण ना कोणी स्टार प्रचारक येणार आहे, पण शेवटी मतदारसंघातले असतील या देशातील मतदार हे सगळे सुजाण आहे। त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय हे माहीत आहे, योग्य उमेदवार कोण आहे हे देखील त्यांना माहीत आहे आणि ते कोणाच्या सांगण्यानं किंवा बोलण्यानं मतदार काही आपलं मत परिवर्तन होत नाही। शेवटी जो उमेदवार योग्य असेल त्यालाच ते मतदान करतात। मागच्या वेळेस जर पाहिलं तर हाच एक मतदारसंघ जो होता तो भाजपच्या हातून निघाला होता, त्यामुळे ही वेगळी व्यूहरचना भाजपची आहे की मोदींची सभा या ठिकाणी ठेवून राज्यभरातलं वातावरण निर्मिती व्हावी। कदाचित काँग्रेसच्या उमेदवाराची भीती भाजपवाल्यांना वाटत असेल म्हणून त्या भीतीपोटी कुठेतरी आपला परिचय होईल असं देखील त्यांना वाटत असेल, म्हणून या ठिकाणी पंतप्रधानासारखे दिग्गज या चंद्रपुरात उतरवावे लागत आहे। पण शेवटी मतदार हा सुजाण आहे, जाणता आहे, त्याला काय करायचं हे माहीत आहे। मोठं आव्हान या संपूर्ण संदर्भानं वाटत आहे। मोठमोठे नेते आज या संपूर्ण संदर्भानं प्रचार सभांमध्ये आज उतरत आहेत। नाही, कितीही मोठे नेते उतरले आणि कोणी झालं तरी मी तुम्हाला तेच सांगत आहे की कोणी उतरलं ना काही झालं तरी चंद्रपूर जिल्हा हा नेहमी इतिहास घडवणारा, इतिहास रचणारा जिल्हा आहे। मागच्या वेळेस देखील काँग्रेसचा एकच खासदार या चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून गेला आणि यावेळी तोच इतिहास हा चंद्रपूरकर कायम करणार आहे। निश्चित चंद्रपूर जिल्हा जो आहे तो इतिहास घडवणार आहे। यावेळेस सुद्धा चंद्रपूर जिल्हा हा इतिहास घडवेल अशा पद्धतीचं प्रतिभा धानोरकर यांनी सांगितलं। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, चंद्रपूर।